शेतकरी बंधूंनो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप ऑल ऑफ यू आर वेल। शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ बनवलेले होते, ज्यामध्ये आपण रेशीम शेतीमध्ये जे कोणते औषध प्रोडक्ट कसे वापरायचे किंवा सेड निर्जंतुकीकरण कसं असायला पाहिजे, रेशीममध्ये बॅचेसमध्ये डेली काय काय काम केलं जातं, तसेच अनुदानाची योजना काय आहेत, आळ्यांवरती आपल्या कोणती पावडर धुरळणी करावी लागते, असे विविध व्हिडिओ आतापर्यंत आपण बनवलेले होते। इथून पुढे आपण डेली ब्लॉग टाइप मध्ये व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण दररोज सेडवरती काय काम करत आहोत आणि काय करणार आहोत हे एक छोट्याशा शॉर्ट व्हिडिओज मध्ये आपण म्हणजे 1 ते 2 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आपण या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत। तर मंडळी, आपली पाठीमागे तुम्ही पाहत असाल मी सेड मध्ये आहे। आपली बॅचेस चालू आहे। ही बॅच आपण जुलै महिन्यापासून 7वी बॅच सेड मध्ये घेतलेली आहे। ही बॅच आपली 150 अंडी पुंजाची आहे आणि सध्या ही 11 एप्रिल रोजी आपण सेड वरती आणलेली होती। तर या बॅचला आज 3रा मोल्ट होऊन सकाळची 5वी फीडिंग दिलेली आहे आणि 5 फीडिंग नंतर सरासरी 6 किंवा 7 फीडिंगला आपली ही आळ्या पूर्णपणे मोल्ट वरती येणार आहेत। मोल्ट म्हणजे काय हे आपण बऱ्या यूट्यूब चॅनलवरती बरेच त्याबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ जाऊन पहा। आज तुम्हाला दाखवतो की आपल्या आळ्यांची साईज कशा पद्धतीने झालेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाठीमागे पहा, अशा पद्धतीने आपण 5.5 बाय 30 फुटाचे 2 रॅक आतापर्यंत केलेले आहेत। 150 अंडी पुंजाची बॅच आहे। या साईडला आपण 1 रॅक बनवलेला आहे आणि या साईडला आपण 1 रॅक, अशा पद्धतीने 2 रॅक बनवलेले आहेत। तसेच आपण सेड मधील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण सर्वात प्रथम जी जमिनीचा जो फ्लोअर आहे, ज्याला आपण मुरुम टाकलेला आहे, यावरती आपण पाणी मारलेलं आहे व अशा पद्धतीने पूर्ण थंड केलेलं आहे। त्यानंतर बाहेर जे तुम्हाला दिसत असेल ते बोंद्रे, अशा पद्धतीने बोंद्र्यावरती पूर्ण चालू आहे। बोंद्रे खालून आपण 1 ते 2 फूट ओपन ठेवलेले आहेत। ही बोंद्रे आपण दक्षिण साईडला आणि पश्चिम साईडला, जिकडून ऊन जास्त येतं त्या साईडला बांधलेले आहेत आणि पूर्ण सेड आपण खालून 1 ते 2 फूट ओपन ठेवलेलं आहे। यावरती वर आपण पाचट टाकलेले आहे पत्रावरती आणि पाचटीच्या वर स्प्रिंकलर जोडलेले आहेत। तर त्यावरून हे पूर्ण पाणी साईडला बोंद्र्यावरती पडतं व पूर्ण बोंद्रे ओले होतात, त्यामुळे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते। आता तुम्हाला हा पाला दिसत असेल आळ्यावर टाकलेला, हा पाला आपण सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान टाकलेला होता। आतापर्यंत हा पाला 70% आळ्यांनी खाल्लेला आहे। अशा पद्धतीने आळ्यांची साईज आहे। या आळ्यांना आता 5 फीडिंग पूर्ण होत आहेत, म्हणजे ही पूर्ण फीडिंग खाल्ल्यानंतर आळ्यांच्या 5 फीडिंग होत आहेत। आळ्यांची साईज व्यवस्थित आहे। आता ही आळ्या सरासरी 6 किंवा 7 फीडिंग वरती मोल्ट हो जातील। क्वचित 8वी फीडिंग लागेल किंवा 6 आणि 7 फीडिंग वरती मोल्ट बसेल। आता या आळ्यांना आपण स्पेसिंग देणार आहोत, म्हणजेच आळ्यांना थोडं आता ही फीडिंग खाल्ली की समोर आपण आणि 10 ते 15 फूट स्पेसिंग देणार आहोत। कारण तुम्हाला आता समोर ह्या ज्या आळ्या दिसत आहेत, या आळ्या सरासरी मोल्ट वरच्या आकारावर येत आहेत आणि त्यामुळे मोल्ट मध्ये आळ्यांना स्पेसिंग पाहिजे, म्हणजेच जागा जास्त पाहिजे। जर जागा जास्त नाही मिळाली तर काय होतं की आळ्यांमध्ये गरमीमुळे रोगराई जास्त येण्याचे चान्सेस असतात। रोगराई कोणती तर ग्रासरी, ज्याला आपण दुधी असे म्हणतो, ती रोगराई येण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यामुळे आपल्याला सेडमध्ये वातावरण नियंत्रित ठेवणे खूप गरजेचं असतं। आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा व तुम्हाला कोणत्या कशा पद्धतीने ब्लॉग पाहायला आवडतील नक्कीच आपले मत कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करायला विसरू नका। धन्यवाद।